नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट कुकीज, ज्या घरात अगदी इझिली अवेलेबल अशा साहित्यात आपण झटपट बनवू शकतो। तर त्यासाठी मी इथे हे गव्हाचं पीठ घेतलंय। एक्झॅक्टली असं प्रमाण वापरून तुम्ही ही कुकी बनवू शकता आणि तुमच्याकडे जर कप अवेलेबल नसतील तर तुम्ही एखादी वाटीच्या साहाय्याने सुद्धा याचा वापर करू शकता। इथे कॉर्नफ्लोअर घेतलाय आणि इथे हे मळण्यासाठी आपण 1/4 कप मिल्क घेतलाय। नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध आहे हे। आणि नंतर बटर घेतलंय, हे 1/2 कप घेतलंय बटर। हे असं जास्त गार नसावं, अगदी नॉर्मल टेम्परेचरवरचं बटर घेतलंय आणि सोबतच आपण चिमूटभर असा बेकिंग सोडा सुद्धा ह्यात टाकणार आहोत। आणि चॉकलेट कुकी आहे म्हणूनच आपण ह्यात टाकणार आहोत डार्क चॉकलेटचे कंपाऊंडचे असे क्यूब्स करून टाकणार आहोत। आणि आपण इथे जॅगरी पावडरचा वापर करतोय, आपण गुळाची जी पावडर असते ना तिचा वापर करणार आहोत। तुम्हाला हेल्दी ऑप्शन म्हणून मी हे चूज केलेलं आहे आणि जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या जागी मधाचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला एखादं दुसरं स्वीटनर जर यूज करायचं असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता। तर याला आपण छान बीट करून घेऊया। तुम्ही इलेक्ट्रिक हे बीटर नसेल तरी तुम्ही साधारण सुद्धा असं हाताने मिक्स करू शकता। आणि नंतर ह्यात आपण सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून घेणार आहोत, जसं की गव्हाचं पीठ झालं, नंतर कॉर्नफ्लोअर आणि बेकिंग सोडा। हे सगळं अगदी एक्झॅक्ट प्रमाणानुसार तुम्ही टाका, म्हणजे तुमची जी कुकी ना ती खूप सुंदर बनेल। आणि विशेष म्हणजे लहान मुलांना काय तर मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल, कारण हेल्दी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे। चॉकलेट कुकी कोणाला नाही आवडत, खूप सुंदर लागते चवीला सुद्धा। आणि ह्यात आपण मळण्यासाठी एवढं दूध वापरणार आहोत। तर एक आहे ह्याची एक इम्पॉर्टंट टिप अशी आहे ना की जेव्हाही तुम्ही याचं कणिक मळणार आहे ना, बघा आता ही मळल्यानंतर आहे ना याला जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं आहे, अगदी नावाला मिक्स करायचं आहे। नंतर ह्यात आपण टाकणार आहोत जे आपण कट केलेले चॉकलेट्स होते ना ते यात मिक्स करून घ्यायचे आणि ते सुद्धा ओव्हर मिक्स नाही करायचे। आणि नंतर आपण आपला एक बेकिंग ट्रे असा रेडी करून घेणार आहोत, त्यावर आपण बटर किंवा तेल लावून त्याला छान ग्रीस करून घ्यायचं आहे। आणि एखाद्या स्कूपच्या साहाय्याने तुम्ही म्हणजे एक्झॅक्ट अशा सेम साईजच्या बनण्यासाठी तुम्ही एकच मापाचं असं चमचा वापरा आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्या आणि वरतून थोडे थोडे जे श्रेडेड चॉकलेट्स असतात ना ते टाकून घ्यायचे। आता मी इथे ही प्रीहीटेड अशी कढई ऑलरेडी करून रेडी ठेवलेली आहे, त्यात आपण आता याला बेक करणार आहोत। बरोबर 20 ते 25 मिनिटं असे साधारणतः लागणार आहेत। आणि आपली जी कुकी आहे ना ती बनवून इतकी सुंदर झाली, बघू शकता तुम्ही, रंगही छान आलाय आणि चवीलाही खूप मस्त झाली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ती। आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे कमेंट वाचायला खूप आवडतात, तर नक्की काही क्वेरी असेल त्याबद्दल नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।